प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे। अपेक्षा ही होती की त्यांनी या माध्यमातून केंद्र सरकारकडे आम्ही आग्रहानं या मागण्या पोहोचवतो की ही बळीराजाची मागणी आहे, ही कोणती राजकीय मागणी नाही आहे। कांद्याची निर्यात बंदी तुम्ही जी लादलीत, या कांद्याच्या निर्यात बंदीने सर्वसामान्य शेतकऱ्याचं जवळपास 60 लाख क्विंटल कांदा मार्केटमध्ये आला आणि याचं 1200 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे। ही नुकसान भरपाई देण्याविषयी बोला ना, कांद्याची निर्यात बंदी उठवण्याविषयी बोला ना, दुधाला रास्त भाव देण्याविषयी बोला ना। असं न करता धादांतपणे जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या मोर्चानं काहीही साध्य होणार नाही असं म्हणत असतील तर भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा हा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यातून समोर आलेला आहे। भीती जाणवते त्यांना, तुम्ही एवढे प्रश्न मांडता त्याच्यामुळे? यामध्ये मला असं वाटतं की एका खिशातून काढायचं आणि दुसऱ्या खिशात घालायचं, ही जी एक नीती आहे, म्हणजे कृषी सन्मान निधी जो आहे, प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, ज्यामध्ये आधी 6,000 रुपये वर्षाला आणि आता 8,000 रुपये वर्षाला देण्याचा प्रयत्न होत होता। म्हणजे जर बघितलं तर सर्वसामान्य काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची किंमत दिवसाला 17 रुपये अशी मानायची का? जर सर्वसामान्य शेतकऱ्याची जर आज खताची सबसिडी तुम्ही कमी केलेली आहे, कीटकनाशकांचे भाव आज वाढलेले आहेत, या माध्यमातून जर वर्षाला 1 लाख रुपये हे जर खताची आणि कीटकनाशकांची जर खर्च होत असेल तर त्याच्यावर हेच केंद्र सरकार 18% GST लादतं। म्हणजे 18,000 रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेता आणि त्यानंतर त्यांना म्हणता आम्ही सन्मान निधी म्हणून 8,000 देतो। हे एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात काढण्याचंच आहे आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न हे का सुटत नाही? बावनकुळे साहेबांनी सांगावं ना भारतीय जनता पक्षाने, विदर्भात जर वाघ आजूबाजूला आहेत व्याघ्र प्रकल्पाच्या आणि तुमच्याकडे दिवसाला जर 3 फेज लाईट मिळते तर आमच्याकडे माणसंच राहतात ना, आमच्याकडे बिबट्यांचे हल्ले होतात, आम्ही मागण्या करतोय ना आम्हाला दिवसात 3 फेज लाईट द्या, का आमच्याकडे माणसं नाही आहेत? म्हणजे गेल्या 8-10 महिन्यामध्ये 8 मृत्यू झालेत, 22 हल्ले झालेले आहेत, 2 वर्षात 18,000 जनावरं दगावलेली आहेत आणि बावनकुळे साहेबांना या मोर्चातून काही निष्पन्न होणार नाही असं म्हणत असतील तर हे दुर्दैव आहे। जनतेसमोर भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा आलाय, दुसरं काही नाही। नितेश राणे यांनी पण वक्तव्य केलंय, काय एकंदरीत त्यांनी काय वक्तव्य केलं? नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय की हा जो मोर्चा आहे हा सरकार विरोधात नसून अजित पवार यांच्या विरोधातील हा मोर्चा आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। बघा, माननीय आमदार महोदय ही त्यांच्या पक्षाची बाजू ही हिरिरीनं माध्यमांमध्ये मांडत असतात, परंतु माझी माननीय आमदार महोदयांना ही विनंती आहे की श्रेय घ्यायचं असेल तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं आणि जबाबदारी घ्यायची असेल तर ते मित्रपक्षांवर लोटून दिलं जातं। माझ्या माहितीप्रमाणे तरी अजूनही त्यांच्या मित्रपक्षांना, मग ते शिंदे गटाची शिवसेना असो किंवा अजितदादांचा गट असो, या दोन्ही गटांना केंद्र सरकारमध्ये अजूनही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही। त्यामुळं कांद्याची निर्यात बंदी हे पाप हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारचं आहे, याची माननीय मंत्री महोदयांनी सुरुवातीला दखल घ्यावी। दुसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा जबाबदारी आपण मित्रपक्षांवर ढकलण्यापेक्षा याची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा हा प्रयत्न करावा। म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अंगलट यायला लागलं की घाईघाईनी नाही हे दादांच्या विरोधी असं म्हणणं हे मला वाटतं विनाकारण श्रेयाच्या वेळी आपण आणि जबाबदारीच्या वेळी मात्र दुसऱ्या असा प्रकार आहे। दादांना बद्दल आपली सहानुभूती दिसते? हे बघा, आदरणीय दादा हे नेते आहेत आणि माझी अजूनही अपेक्षा आहे की दादांनी गेल्या 30-35 वर्ष सातत्यानं राजकारण करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हिताची भूमिका ही ठामपणे मांडली आणि आज एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच ही अपेक्षा यापुढे सुद्धा दादा शेतकरी हिताची ठाम भूमिका घेतीलच।